जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। आज हा व्हिडिओ बनवत असताना खरं तर आपलं जे मीरा भाईंदर शहर आहे त्या मीरा भाईंदर शहराची जी मुख्य ओळख असेल ना ती ही आहे की ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी भूमी आहे। आपल्या मीरा भाईंदरच्या रस्त्यावरून आपले महाराज तिथून गेलेले आहेत, ही प्रामुख्याने ओळख आहे मीरा भाईंदरची। आता विकास होत असताना बहुधा इकडचे जे अधिकारी आहेत किंवा यंत्रणा आहेत त्यांना याचा विसर पडलेला आहे। कारण मागच्या हप्त्यापासून मी 2 व्हिडिओ माझे टाकलेले आहेत, ते म्हणजे आमच्या शहराचा मीरा भाईंदर शहराचा विकास जो झपाट्याने सुरू आहे आणि चांगली गोष्ट आहे, विकास हा व्हायलाच पाहिजे, मुद्दा विकासाचा नाहीये। जो विकास होतोय त्या विकासाला मीरा भाईंदरकरांनी अजिबात विरोध केलेला नसताना, हा विकास करत असताना वर्षानुवर्ष जो मीरा भाईंदरची ओळख, मीरा भाईंदरच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ एंट्री पॉइंट वरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो वर्षानुवर्ष तिथे उभा होता, आज कुठेतरी हा विकास करत असताना तो पुतळा हटवतायत की काय अशी शंका मनात आली आहे। कारण बरोबर महाराजांचा जिथे पुतळा आहे, जेव्हा मी पहिलं पत्रक टाकलं होतं किंवा मी मीडियाला पहिली बाईट दिली होती त्यावेळेला तिथे खाली फक्त एक खड्डा करायला घेतला होता आणि ज्या दिवशी मी लेटर टाकलं, आता बघता बघता महाराजांच्या अगदी समोर एक मोठा पिलर उभा करण्यात आलेला आहे, ज्याच्याकडून महाराजांचा पुतळा दिसतच नाही। अगदी समोर एक पिलर उभा केलाय। त्या अनुषंगाने मी जे मीरा भाईंदरचे महानगरपालिका आयुक्त आहेत श्री संजय काटकर साहेब त्यांचीही भेट घेतली। त्यांनी यावरती उत्तर दिलंय की मी पण शिवप्रेमी आहे। ते ऐकून मला बरं वाटलं, मीही शिवप्रेमी आहे आणि आता तुम्ही विचार करायचा की मीरा भाईंदरकरांना मोठा पुतळा हवाय की छोटा पुतळा हवाय असा विचार करायचा। तर या अनुषंगाने त्यांनी म्हणजे 2 अर्थाने मला उत्तर दिलं। एक तर तो पुतळा हटवूही शकतो, बरं जनमत घेतल्याशिवाय तो पुतळा हटवणारही नाही असंही ते म्हणाले। पण हे आम्ही लिखित उत्तर मागितलेलं आहे, ते आतापर्यंत मला मिळालेलं नाही की तुमचा जे काय असेल निर्णय तो मला लिखित द्या। आता विषय असा आहे की पुतळा हटवण्यासाठी तुम्ही जनमत घेणार आहे, पण ज्या वेळेला तुम्ही परस्पर मीरा भाईंदरचा जो एक्सप्रेस वे हायवे जो आहे आपला, त्या हायवेवरती जेव्हा ते वेस्टर्न हॉटेलच्या तिकडे जेव्हा तुम्ही महाराजांचं स्मारक बनवायला घेतलं त्यावेळेलाही 2021 ची गोष्ट करते मी, त्यावेळेलाही आम्ही हा प्रश्न विचारलेला होता की जर तुम्ही त्या साईडला महाराजांचा पुतळा बसवायचं म्हणताय पण तुम्ही हा पुतळा इकडचा जो वर्षानुवर्षी इथे आहे तो हटवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? त्यावेळेला का नाही शासनाने किंवा इकडच्या अधिकाऱ्यांनी जनमत लक्षात घेतलं? का लोकांना इकडच्या जनतेला विचारलं नाही की हा पुतळा इथे ठेवायचा की हटवायचा? त्यावेळेला जवळजवळ 2021 पासून 3 वर्षाला तिथे फक्त अजून चौथरा पण नीट उभा राहिलेला नाहीये वेस्टर्न हॉटेलच्या इकडे, आणि ते एक साईडला तो पुतळा झालेला आहे हायवेच्या बाजूला, जो मीरा भाईंदरचा एंट्री पॉइंट म्हणजे मीरा भाईंदरची शान असलेला आमचा महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तो हटवण्यासाठी जर तुमचे हे प्रयत्न चाललेले असतील, तुम्हाला तिकडे करायचे करा, तिकडे मोठा करा, मावळ्यांसकट तुम्ही उभा करा, कारण तिकडे जागा मोठी आहे, काही हरकत नाही। पण जो मीरा भाईंदर प्रवेशद्वाराजवळ जो आमचा महाराजांचा अश्वारूढ पुतळा आज गेली कित्येक वर्ष तिथे उभा आहे, त्या पुतळ्याला हटवण्याचा कुठेतरी डाव केला जातोय। मागे आमचे सन्माननीय राजसाहेब आपल्या भाषणामध्ये बोलले होते की विकासाच्या नावाखाली तुम्ही जे सौंदर्यकरण शहराचं करताय ना ते कसं करायचं ह्याचा तुम्हाला अंदाज नाही। कारण महाराजांचा पुतळा तिथे ठेवून सुद्धा तुम्ही हे पिलर उभे केले असते, कारण तुमचा जो मेट्रो असेल किंवा ब्रिज असेल, मी अधिकाऱ्यांना सुद्धा म्हटलं होतं हा तुमचा 90 डिग्रीज मध्ये जाणार नाहीये, मेट्रो सुद्धा तुमचा एक अँगल घेऊन जाणार आहे किंवा तुमचा ब्रिज पण, मग तुम्हाला हे 90 डिग्री मध्ये किंवा महाराजांच्या बरोबर समोर हा पिलर उभा करण्याचं कारण काय? तुमच्याकडे अनुभवी इंजिनियर नाहीयेत का जे अशा प्रकारचे ब्रिज डिझाईन करतील? तुमच्याकडे तसे आर्किटेक्चर नाही आहेत का असा माझा प्रश्न आहे।
मीरा भाईंदर महानगरपालिका असेल किंवा MMRD असेल ज्यांनी हा निधी मंजूर केलेला आहे, किंवा ठेकेदार असेल जय कुमार इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे यांच्याकडे एक अनुभवी चांगला ब्रिज आणि मेट्रो डिझाईन करणारा असा अनुभवी टेक्निशियन नाहीये, आर्किटेक्चर नाहीये, इंजिनियर नाहीये का? म्हणजे जवळजवळ सगळ्यांची ही तयारी झालेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्या प्रक्रियेमध्ये सत्ताधारी सामील आहेत. हा माझा थेट आरोप आहे. सत्ताधारी याच्यामध्ये सामील आहेत. आता प्रश्न असा आहे की इथले जे सर्वसामान्य शिवभक्त आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की आपण सगळे सण मस्त एन्जॉय करतोय, पण हे एन्जॉय करत असताना शहराच्या एंट्री पॉइंट वरती जो महाराजांचा पुतळा आहे त्याबाबत जे घाईघाईने काम चाललेलं आहे, म्हणजे ज्या दिवशी मी पत्रक टाकलं त्या रात्री तिथे पिलर उभा राहिलाय, तर हे जे घाईघाईने काम चाललंय ना त्याच्याबाबत शिवप्रेमी गप्प का आहेत? या बाबतीत आवाज का नाही उचलत? माझी तमाम शिवभक्तांना, शिवप्रेमींना ही विनंती आहे की या मोहीमध्ये तुम्ही आमच्या सोबत या. हे कुठला पक्ष म्हणून बघू नका. आपण सगळे महाराजांचे भक्त आहोत, महाराजांचे प्रेमी आहोत. महाराजांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलंय, मग आपण महाराजांसाठी एवढं करू शकत नाही? आणि हा जो शहराच्या एंट्री पॉइंटचा हा महाराजांचा जो अश्वरोड पुतळा आहे तो फक्त पुतळा नाहीये. इकडची जी पिढी आहे, तरुण पिढी, नवीन पिढी जी घडते, जी लहान मुलं आहेत, त्यांना हे समजते की हा पुतळा कोणाचा आहे. तेव्हा त्यांचे पालक किंवा आम्ही त्यांना सांगतो हा पुतळा कोणाचा आहे बाळांनो, हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने पहिलं स्वतंत्र आपल्याला दाखवलंय, त्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत. स्वातंत्र्य त्यांच्यामुळे आपण आपल्या घरात देव पुजतोय. आज नवरात्री साजरी करत असताना आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. कारण आज मोठमोठे नेते यांची चढाओढ लागलेली आहे की कोणाचा गरबा सगळ्यात मोठा आहे, कोण फॉरेनची ट्रिप ठेवतोय, तर कोण मोठे मोठे बक्षीस ठेवतोय. पण तुम्ही लक्षात घ्या, हे फक्त तुम्हाला गुंतवतायत. या महाराजांच्या पुतळ्याकडनं तुमचं लक्ष हटवण्यासाठी तुम्हाला गुंतवण्याचं काम चाललंय. ते नवरात्री संपेपर्यंत तुमच्या लक्षात येईल की महाराजांचा पुतळा तिथे राहणार की काढणार. त्याच्यामुळे माझं सर्व शिवप्रेमींना, शिवभक्तांना, मीरा भाईंदरच्या सर्व नागरिकांना माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही या मोहिमेत, या आंदोलनात आमच्या बरोबर सामील व्हा. कारण हे जन आंदोलन आहे. हे माझ्या तुमच्या एकट्याचं नाहीये. महाराजांनी एकट्यासाठी सगळं केलेलं नाही, आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. मग आपलं कर्तव्य आहे की आपल्याला महाराजांच्या ह्या स्मारकासाठी आपल्याला पुढे यायचंय. जर आपण सगळे एकवटलो ना तर कोणाच्या अंगात हिंमत नाहीये तो पुतळा हटवण्याची. जी ओळख आहे आपल्या शहराची, आपल्या मीरा भाईंदरची, आणि एक मीरा भाईंदरकर म्हणून मला अभिमान आहे की महाराजांचा पुतळा माझ्या एंट्री पॉइंट वरती आहे. तर हे मला असं वाटतंय की ही गंभीर दखल जनतेने घेतली पाहिजे. कारण नेत्यांवरती मला भरोसा नाहीये. कारण आता तुम्ही बघताय जे सत्ताधारी नेते आहेत, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ते आमदार असतील, खासदार असतील किंवा जे माजी नगरसेवक असतील, कोणालाही या विषयामध्ये लक्ष द्यायचं नाहीये. कारण मला असं वाटतंय की सगळ्यांचं मन शांत झालेलं आहे या विषयामध्ये, म्हणून कोणीही समोर येत नाही. कारण सगळ्या पक्षांची या विषयात बैठक झालेली होती जेवढं मला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर हे ब्रिजचं, मेट्रोचं जे काही काम सुरू झालं आणि हे ब्रिज आणि मेट्रोचं जेव्हा डिझाईन तयार करण्यात आलं त्यावेळेला सगळ्या आमदार, खासदार आणि नगरसेवक इथले स्थानिक त्यावेळेसचे या सगळ्यांना हे सांगितलं गेलं असेल की हा महाराजांचा पुतळा इथे राहणार की हटणार. पण या सगळ्यांनी आता आपल्या तोंडावरती चुप्पी साधलेली आहे. पण मला सगळ्या सर्वसामान्य जनतेला, तमाम शिवप्रेमींना, सगळ्या शिव संघटनांना मला जाहीर आवाहन करायचंय की हा विषय आता मी तर उचललेला आहे. आता शिवप्रेमी म्हणून तुमचंही काही ऋण लागतं, तुमचंही काही देणं लागतं. त्याच्यामुळे माझं आव्हान आहे की ह्या मोहिमेत सगळ्यांनी आम्हाला साथ द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.